समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा येथील विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी समोर शाळा भरवली आहे। समृद्धी महामार्गात आमची शाळा गेली, मात्र अद्यापही त्याचे पुनर्वसन करण्याचे काम पूर्ण न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पालक सुद्धा उपस्थित होते। जे प्रश्नचिन्ह अनाथ बेसहारा मुलांची जी शाळा होती, ती शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली होती आणि त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असताना चांगली दखल घेतली होती आमची आणि त्यांनी काही निर्णय चांगले सुद्धा घेतले। कारण 3 शिक्षक जे अनट्रेन शिक्षकाचा अप्रूव्हल काढण्यासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन ते GR पास केला, पण त्यांना अप्रूव्हल नाही अजूनपर्यंत। 6 कोटी रुपये जे हॉस्टेल बिल्डिंगला बांधकाम करून द्यायचं आहे पर्यंत मंत्रालय स्तरापर्यंत ते आहे आणि मग ते काही मुलांचे जे आई वडील सुद्धा इथे आलेले आहे। म्हणून या नात्यानं जे मुख्यमंत्री असताना साहेबांनी आमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला होता आणि याच ठिकाणी आम्ही आशा बागडून आलेलो आहे का हे मार्ग जे हे माझ्या मागण्या आहे हे आमच्या मागण्या फडणवीस साहेबच धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात, अशीच अपेक्षा घेऊन आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या देवगिरी कार्यालयामध्ये शाळा भरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत साहेब येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशीच आमची भूमिका आहे। शाळेसोबत समृद्धी महामार्गाने उद्ध्वस्त केलं होतं आणि उद्ध्वस्त केल्यानंतर ते काही भाग, मग ते जमीन असेल, मग काही वाचनालय असेल, विहीर असेल, हे सगळं केलं, पण ते सुद्धा निर्णय चांगला पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि ते निर्णय 8 दिवसामध्ये आम्हाला आमच्या पत्रामध्ये मागण्या पास करू शकतात असं मला वाटते। जर फडणवीस साहेबांनी हे मनामध्ये घेतलेलंच आहे आणि ते घेतील सुद्धा असं मला वाटते।